ऐका ना, मी काय म्हणते, नुसतीच तुम्ही शिकवलेली एबीसीडी किंवा तुम्ही शिकवलेले 1 to 10 नंबर्स रटवायला तुम्हाला प्ले स्कूल आणि नर्सरी शाळा पाहिजे असेल तर कृपया पाठवू नका. तुमचेच पैसे वाचतील, कारण तुम्ही ते ऑलरेडी शिकवलंय आणि अजून घरी ते पक्क करू शकता. मग शाळा कशी हवी किंवा शाळेतला करिक्युलम या छोट्या मुलांसाठी कशा पद्धतीचा हवा? तर सगळ्यात पहिले, देवाने जन्मजात मुलांना भाषा कौशल्य दिलेले आहे, बौद्धिक कौशल्य दिलेले आहे, भावनिक कौशल्य दिलेले आहे. बरोबर आहे की नाही? या दिलेल्या कौशल्यांचा म्हणजे ही कौशल्य सुप्त अवस्थेत आहे, तर देवांनी दिलेल्या या सुप्त कौशल्यांचा विकास करणाऱ्या शाळा निदान प्ले स्कूल, नर्सरी, KG1, KG2 ला हव्यात. का? कारण बघा, या वयात मुले अनेकानेक शब्द, त्यांचा मेंदू खूप सारे शब्द ग्रहण करत असतात. मग अशा वेळेस जर छोट्या नर्सरी राईम शिकवल्या, मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेतून शिकवल्या, छोटी छोटी स्टोरींची पुस्तके आणली, त्यातनं त्यांना गोष्टींचे वाचन करून दिले, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी त्यांना सांगायला लावल्या, त्यांच्याकडनं त्या गोष्टी ऐकल्या, छोटे संवाद त्यांच्याशी केले आणि ते त्यांना बोलायला प्रेरित केले किंवा स्पोकन इंग्लिशचे छोटे वाक्य त्यांना बनवायला सांगितले, तर त्यांचे भाषा कौशल्य विकसित होणार नाही का? भाषा कौशल्य विकसित होणे आणि मुलांना एक दुसऱ्यांशी बोलण्याची कला शिकवणे ही खूप मोठी महत्वाची क्षमता आहे, जी शाळांमध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. दुसरे कौशल्य आहे भावनिक कौशल्य. बऱ्याचदा पॉझिटिव्ह पॅरेंट्स मुलांना रडू देत नाही की त्यांना राग येऊ देत नाही, पण शाळांमध्ये भावनिक कौशल्य विकसित झाले पाहिजे. त्यांना राग आला पाहिजे किंवा त्यांना आलेला राग आपल्या शिक्षकांना सांगता आला पाहिजे, आईसोबत शेअर करता आला पाहिजे, एकमेकांसोबत मिळून कसे राहायचे, पेशन्स कशा ठेवायच्या, आपली टर्न येईपर्यंत कसं वाट पाहायचं, हे त्यांना शिकवणाऱ्या शाळा पाहिजे. नंतर आहे बौद्धिक कौशल्य. तुम्ही लॉजिक, ब्रेन जिम यासारख्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमधनं त्यांचे बौद्धिक कौशल्य तुम्ही विकसित करू शकता. त्यांची स्मरणशक्ती वाढवायला तुम्ही त्यांना रोज 5 शब्द देऊ शकता किंवा त्यांच्यासोबत स्मरणशक्ती वाढवणारे वेगवेगळे खेळ तुम्ही खेळू शकता, ज्याच्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढेल, त्यांचा बौद्धिक विकास होईल. भाषेवर विशेषतः काम झाले पाहिजे. मुलांना समोर येऊन बोलण्याची संधी भेटली पाहिजे. त्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला आयोजित करावं लागेल. म्हणजे मार्केट सीन केला तर कुणीतरी भाजीवाली होणार, ती भाजीबद्दल सांगणार, किंवा